कोरीगडला आम्ही चढत आहेत आणि जरा इथे थोडा गार वाटत आहे. कोरीगडला आपण पोचलेलो आहेत. हा इकडे जाण्याचा किल्ले कोरीगड आणि इकडनं सरळ पायऱ्या आहेत. गुफेमध्ये आम्ही बसलेले आहेत. जरा गार वाटते, खूप दमलेले आहेत. आमचे सुनील भाऊ पण दमलेत, बापू शेठ पण दमलेले आहेत. आणि इकडे गुफा जाताना एक गणेश मंदिर लागतो आपल्याला, तिथे दर्शन घेऊनच पुढे जायचं. पाण्याचा कुंड आहे हे बघा. गणेश दरवाजापाशी आलेले आहेत. हा बघा गणेश दरवाजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. आणि आम्ही आता वरपर्यंत आलेलो आहेत. वरतूनचा नजारा आणि थंड पाणी बर्फाचा घेऊन आलेलो आहे. आबा भेटलेले आहेत एक. हा बघा फुलं घेऊन पूजा करतात रोज इकडे. रोज येतो. 630 पायरे आहेत. 603 पायऱ्या आहेत. 630 630 पायऱ्या. बरोबर तुला? तो शेवट ना शेवट कोरायचं मंदिर आहे तिकडं. तिकडं हा मस्त गार हवं इथं काका. आज आज तरी बरे आहे. काय लिंबू सरबत, कोकम सरबत. आम्ही आता महादेव मंदिर, महादेव शंकराचं मंदिर इथे पोचलेलो आहेत. इकडे तोफ आहे, खूप अशी हवा. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय. पर्यंत आलेले आहे. इकडे महादेव मंदिर आणि इकडे तसाच तला आहे, पाण्याची सोय वरतं. इकडे पण पाणी आहे आणि इकडे आमची मंडळी. कोरीगडच्या एकदम वरच्या डोक्यावर आम्ही आलेलो आहे आणि खाली हारावल आणि इकडे हायवे पण आहे. काय माहिती का ते आणि आमचा मुरबाड इकडून दिसत प्लेन नाही. उडतो तिकडनं. इकडनं प्लेन उडवतो. वरचा शेवटचा भाग आणि इथपर्यंत आम्ही आलेलो आहे आता. जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आतमध्ये आलेलो आहे आणि हा एक सिक्रेट केव आहे. याच्यात आपल्याला खूप काही बघायला भेटणार आहे. थोडासा नाश्ता. जाताना आम्ही सगळा कचरा घरीच घेऊन जाणार बॅगेत. हे मनोज भाऊ आमचे. कोरीगडवरून खाली उतरताना आमचे माऊले. तर आता आम्ही कोरीगडवरून खाली उतरलेले, खूप दमलोय आणि ते एक झोपडी आम्हाला दिसली, त्यात आम्ही थोडा बसलोय. काय वाटतं भाऊ तुम्हाला, किती दमले काय? जाम दमलो, खूप वरती चढलो. 630 पायऱ्या चढलो आम्ही. खूप दम लागला आम्हाला, म्हणून आम्ही इथे बसलो झोपडी. म्हणून आमच्या गाड्या. आता गाड्या घेऊन आम्ही निघू. छत्रपती स्टेशन आपली गाडी. आम्ही जेवायला बसलोय. इकडे बापू पण आमच्या असतात. फोटो काढतोय. बापू शेठ हाड असताना. आता आम्ही कर्जतमध्ये पोहोचलो. अजून 1 तासमध्ये मुरबाडला पोहोचू. आम्ही मुरबाड बसून 25 किलोमीटर अंतरावर आहेत आणि आम्ही चिकू आणि द्राक्ष आणलेले आहेत खायला. बापू शेठ गदललेला आहे आणि सुन्याबाई फुल टेन्शनमध्ये मागं बसून